आंब्यातला पहिला आंबा खातोय ते महेश दादा कुंजेरे यांच्या बागेतला. बरोबर. आणि जो आंबा खातोय ना तो इतका अप्रतिम चवीचा आहे की एकदा तोंडाला चव लागली की तो खाली ठेवू सुद्धा वाटत नाही. इतकी चव, त्याची गोड आणि त्याचा वास इतका सुंदर आहे. डॉक्टर साहेब तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही एकदा तो आंबा चाखून बघावा. नाही, मला तर मलाही राहावे ना. मागाशी मी 2 मोठी खाल्ल्या तर ते कॅमेरा समोर असल्यामुळे मी जरा म्हणलं नको, नाही का. पण आंब्याची चव म्हणजे मला जे लागतं आंब्यामध्ये, त्या आंब्याची ऑर्गॅनोलेप्टिक प्रॉपर्टी, कुठल्याही फळाची ऑर्गॅनोलेप्टिक प्रॉपर्टी ही बदलता कामा नाही कुठच्याही ट्रीटमेंटनी. पण ह्याच्यामध्ये जो नॅचरल त्याचा आहे, म्हणतो ना आपण, नॅचरल त्याचा टेस्ट असते, नॅचरल चव, नॅचरल रंग अप्रतिम. आणि हे बघितल्यानंतर राहावे ना झाले की कसा लागतोय काय, नाही का, खाऊन बघतो. आणि चव कशी वाटते तेही सांगायचे. गोडी मस्त काही थोडं हे नाही जी आंब्याला पाहिजे, अॅक्युरेट चव, अॅक्युरेसी क्लिअर. आणि तुम्ही त्याची जर हे बघितलं, त्याचा कलर टेक्स्चर बघितला तर तो एकसारखा दिसतोय, समान आकाराचा दिसतोय, काहीच अडचण नाही. बरोबर, लक्षात घ्या. त्यामुळे खाणाऱ्याला तो किती खाईल आणि काय, नाही का, मनसोक्त खाईल तो, एवढी गॅरंटी मी सांगतो की एवढा सुंदर आंबा आहे. आणि त्याची मागची मला हे टेक्स्चर सुद्धा खूप सुंदर आवडलं बघा. ते मागचं टेक्स्चर बघितल्यानंतर तो आंबा खायचा की नाही खायचा ते वाटतं. बरोबर, बघितल्यानंतरच ते लक्षात येतं. बरोबर. आणि ज्यावेळी खातो ना त्यावेळी माणसाला कळतं की खरंच आपल्याला जरी वरून वाटत नसला हा पूर्ण पिकलेला नाहीये तरी सुद्धा तो पिकलेल्या आंबे इतकी चव अजून 70% पिकलेला असताना सुद्धा मिळते. आणि ते पण ऑर्गॅनिक आहे, प्युअर ऑर्गॅनिक आहे. बरेच लोक बरंच काय काय वापरत असतात. पण साधारण तुम्ही बघितलं की तुम्ही ऐकलं की भातानं तुम्ही भातानं पिकवलं. आणि भाताच्या गवतात पिकवल्यामुळं भाताच्या काडीला तसा हिट जास्त असते. आणि तो आंबा ह्या वातावरणामध्ये एकतर इथलं ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त असतं, आर्द्रतेचं प्रमाण जास्त असते. आणि ह्या वातावरणामध्ये आणि घाट माथ्यावरच्या वातावरणामध्ये खूप मोठा फरक पडतो. इथं आंबा 4 दिवसात पिकतो. म्हणजे 4 दिवसात बऱ्यापैकी 60-70% आंबा तयार होतो. आणि तो भाताच्या गवतात जर घातला ना अप्रतिम, खूप फास्ट, कुठलेही केमिकल नाही, कुठली पावडर नाही. तसंच पाहिजे, नाही तर काय नॅचरली, नाही का. म्हणून मुळात आंबा खायचं, कुठलंही फळ खायचंय, आजकाल ते केमिकलचा एवढा भडीमार चाललेला आहे की बोलायचं काम नाही. आणि अजून सुद्धा मार्केटला अशी परिस्थिती आहे, सगळं केमिकल ट्रीटमेंट करायची आणि सांगायचं माझा आंबा ऑर्गॅनिक आहे. असं नाही. ऍक्च्युअली जे ऑर्गॅनिक पिकवतात आणि नेमका ऑर्गॅनिक आंबा काय आहे हे अजून ग्राहकांना सुद्धा माहित नाही की ऑर्गॅनिक आंबा म्हणजे काय. बरोबर. कारण अजून ऑर्गॅनिक आंबाच्या नावाखाली जी काय केमिकलचा आंबा चालू आहे त्याचा पुरवठा भरपूर आहे. बरोबर. त्यामुळे एका विचाराने आपण सगळ्यांनीच खरं त्या ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे. इव्हन त्या स्ट्रॉबेरीमध्ये पण यंदा आम्ही अर्ध खाली आणली. बरोबर ना. ते स्ट्रॉबेरी मधले बरं का, ते स्ट्रॉबेरी मध्ये 60% ऑर्गॅनिक, थोडंफार 40% ते थोडंफार ते यायला लागलं. पण आता तेही बंद करून टाकू. पण हे आंबा खाल्ल्यानंतर मात्र मला माझ्या बऱ्यापैकी प्रयत्नानं त्यात आपण यश प्राप्त केलेला आहे. बरोबर. की जे करायचं होतं त्याच्यापर्यंत आपण कुठेतरी पोहोचले. आणि ऐकणारी माणसं पण पाहिजे. तो आपण मस्त सांगतो भरपूर काय करणारी माणसं पाहिजे. ते ऐकताय जशी त्यांनी सगळी ट्रीटमेंट त्या पद्धतीने त्याला आम्ही ट्रीटमेंट केली. त्याला 1 दिवस सुद्धा त्याला आम्ही मागं पुढे घालू लागलो. 1 दिवस सुद्धा ज्या वेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळी त्याला रिझल्ट घेतलाय. आता मी परवा माझ्या कस्टमरला माधवनगरला विकला, त्या माणसाच्या आज मला 10 पेट्याची ऑर्डर आली. एकदा एकच आंबा खाल्ल्यामुळे. अशा वेळी ग्राहक रेटचा विचार नाही. मी तर म्हणतो 100-125 पेटी माझ्यासाठी ठेवा. पुढे माणसं आपल्याकडे आहे आणि आंब्याची चव तो माणूस हात धुवून मागा लागलाय, मला तुमचा मला आत्ता द्या आंब्याची लोकांना कुठं सांगितलं नाही. टेस्टच आहे ना. खरंच चव छान आहे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की केमिकलचा वापर नसल्यामुळं त्याला नॅचरली चव होत. आणि त्याचा कलर बघा, आंब्याला इतर केमिकलचा वापर केल्यानंतर किंवा खत केले आतमध्ये पिवळा कलर येतो, परंतु ह्या आंब्याला केसरी कलर, हे विशेष आहे. बरोबर. आतला कलर हा पिवळा नसून केसरी कलर. बऱ्याच वेळेला मी बघतो ना कापल्यानंतर थोड्या वेळानंतर काळा रंग पडतो. पण असलं काही नाही. काय नाही. किती वेळ झाला आता कापतो. बरोबर. त्याला काहीच होत नाही. आपण त्याला ट्रीट तसे केले त्यामुळे ते दिसतंय आपलं सर्व गुण संपन्न फळ. त्यांचं नाव आणि गाव इथले ठिकाण.
आता आपण त्याचं गाव हे नाट्यापासून पानेरे म्हणून गाव आहे. नाट्यापासून 4-5 किलोमीटर अंतर आहे. पानेरेला जाताना मेन रोड पासून पंत फार्म हाऊस म्हणून आहे. कुंजिरे पंत. आणि जरी देवगड पासून 45 किलोमीटर अंतरावरती समुद्र किनारपट्टीपासून रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्हा पडतो आणि समुद्र किनारपट्टीपासून अवघ्या 2-2.5 किलोमीटर अंतरावरती एरवी अंतर 2-2.5 किलोमीटर होते. आणि खाऱ्या हवामानाचा ह्याला कॉन्टॅक्ट जास्त असल्यामुळे ना ह्याला एक विशिष्ट प्रकारची चव येते आणि टेबल फ्रूट आहे सगळ्यात.